मित्रांनो, आपण श्रीदेव रामेश्वर मध्ये गेले शिवकालीन आहे. आपण हा मुख्य प्रवेशद्वार आज जातो. आणि तर मित्रांनो, आपण आता खाली आलो आणि मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये आलो आणि बरेच भक्त भाविक हे आजच्या दर्शनाला श्रीदेव रामेश्वरच्या दर्शनाला येत आहेत. तर मित्रांनो, आता आपण गाभाऱ्याच्या या ठिकाणी आलो आणि तुम्हाला डायरेक्टली दर्शन देते आहे श्रीदेव रामेश्वराचं. दर्शन घ्या. सर्वप्रथम ते तुम्हाला महाशिवरात्रीला ही खुल्ली असते. एरवी तुम्ही बघाल तर बंद असणार. नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो गिरी गावच्या रामेश्वर मंदिराकडे आणि आज 23 फेब्रुवारी आहे. मित्रांनो, 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत श्रीदेव रामेश्वर गिरी या देवाचा जे महाशिवरात्रीचा कार्यक्रम चालू होतो आणि आज पहिला दिवस आहे आणि आज आपण पहिल्या दिवशीच देवाचं दर्शनासाठी आलो आहोत. आणि हा व्हिडिओ कसा झाला तर नक्कीच सांगा आणि बोला हर हर महादेव, जय रामेश्वर. चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि श्रीदेव रामेश्वराचं दर्शन. मित्रांनो, आपण श्रीदेव रामेश्वर मध्ये गेले शिवकालीन आहे आणि इतिहासाचे साक्षर असलेलं श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर मध्ये आपण आलो. आणि आज महाशिवरात्रीचा सुरुवात झालेली आहे. 23 तारखेपासून 28 तारखेपर्यंत इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो. सगळे जिने वगैरे आहेत. या नगरखान्याकडे आपण आता जात आहोत आणि हा नगरखाना बघू शकता किती प्रशस्त आहे तो. आणि इथूनच खालच्या मंदिराचा व्ह्यू तुम्हाला प्रशस्त बघायला भेटेल. बघा एवढा मोठा आहे तो. तर मित्रांनो बघून घ्या, श्रीदेव रामेश्वराचं महाशिवरात्रीसाठी सज्ज झालेलं मंदिर आणि मंदिर परिसर. बाजूला विजोर गाव, या बाजूला गिरीचा परिसर. मित्रांनो, समोरचा म्हणजे या बाजूला जाणारा विजोर गाव आणि हे मध्य साईडला आपलं श्री क्षेत्र गिरी रामेश्वर मंदिर आणि या साईडला तुम्हाला देवगड परिसर भेटेल. आपण हा मुख्य प्रवेशद्वार आज जातो आणि खाली 50 फूट खोल खाली कातळामध्ये कोरलेलं आहे आणि पूर्ण पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला हिस्ट्री ऑफ देवगडच्या सिरीजमध्ये आपल्या ह्या मंदिराची माहिती वगैरे दिलेली आहे. ती आय बटनवर तुम्हाला देतोच, ती बघा आणि ती माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आपण आता खाली आलो आहोत आणि घंटा आहे ती म्हणजे एकदम पूर्वीची घंटा आहे. तुम्ही बघितलं असणार तो व्हिडिओ. आणि घंटा ही आपली मराठ्यांचं विजय चिन्ह म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, आपण आता आज जाऊया आणि हीच ती घंटा आहे आज चालू हो. आणि हीच घंटा आहे जी विजयाचं चिन्ह म्हणून ओळखलं तिने आपलं इथे स्वागत करतं. आणि त्याचबरोबर इथे 7 खांब आहेत बघा. तर मित्रांनो बघू शकता आजपासून सुरुवात झालेली आहे आणि मंदिर पण मस्त एक बारचा तुम्हाला हे दिसत असेल. जो सभामंडप आहे तो पेशवेकालीन आहे आणि आतला जो गाभारा वगैरे आहे तो शिवकालीन आहे. आणि चला आपण आज जाऊ आणि श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेऊ. मित्रांनो, आपण आता आतमध्ये प्रवेश करूया आणि हा दिसतोय प्रशस्ताचा सभामंडप आहे आणि हा पेशवेकालीन आहे. मित्रांनो, पूर्णपणे होऊ शकता. पहिले तुम्ही बघितलं असेल तर चित्रपट
मंदिरामध्ये आलो आहोत आणि बरेच भक्त भाविक हे आजच्या दर्शनाला श्रीदेव रामेश्वरच्या दर्शनाला येत आहेत। चला आपण आज जाऊ। तर मित्रांनो श्रीदेव रामेश्वरची चांदीची मूर्ती आहे आणि बघू शकता सर्वप्रथम ते तुम्हाला महाशिवरात्रीला ही खुल्ली असते, एरवीतून बघाल तर बंद असणार। त्याचबरोबर इथे शिवकालीन नंदी आहे, प्रशस्त असा नंदी आहे आणि पूर्ण कातळामधला म्हणजे त्यावेळेचा। तर समोर दिसते ही दानपेटी आहे, तुम्हाला बघू शकता इकडे तुम्हाला दानपेटीमध्ये स्वस्त तुम्ही टाकू शकता तुमच्या मनात वाटेल तेवढं निधी वगैरे म्हणत किंवा निधीसाठी बाहेर पावती करणार येतं याचं आहे। बरोबर मित्रांनो ह्या ठिकाणी म्हणजे पेशवेकालीनच म्हणा एक पालखी आहे आपल्या श्रीदेव रामेश्वराची, बघू शकता। इथे चंदन उजवलात मग त्या काळातलं चंदन उजवण्याचं एक हे आहे बघा, काय म्हणतात ते एक उजवणं बघा। असं काही युनिकच गोष्टी असतात काही मंदिरामध्ये आणि काही मंदिरामध्ये काहीतरी वेगळं पण असतं, त्यावर ह्या मंदिरामध्ये पण आहेच। तर मित्रांनो आता आपण गाभाऱ्याच्या या ठिकाणी आलो आणि तुम्हाला डायरेक्टली दर्शन देते आहे श्रीदेव रामेश्वराचं, दर्शन घ्या। मित्रांनो आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आलेलो, म्हणजे मागील बाजूला आलेलो आणि बघू शकता प्रशस्त असं मंदिर आहे, चारी बाजूनी तटबंदी आहे बघू शकता तुम्ही। आणि काही भिंतींवर चित्र होती म्हणजे पोसे पद्धतीमध्ये चित्र होती, त्याही काही अस्पष्ट झाली आणि जे विश्वस्त मंडळ आहे ते पुन्हा ती प्रस्थापित करणं म्हणजे पुन्हा ती जशाक तशी चित्र जी भिंतीचित्र आहेत ती जशाक तशी पुन्हा अस्तित्वात आणणार आहेत आणि त्यांचा प्रयत्न चालू आहे। त्याबद्दल काही तुम्ही इथे बघू शकता खाली काढलेले आहेत। त्याचबरोबर ही तटबंदी बघू शकता तुम्ही, पूर्ण शिवकालीन तटबंदी आहे। आपण आज आलो आहोत परत एकदा जे कान्होजी आंग्र्यांची समाधी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत बघू शकता तुम्ही। आणि आज आपण परत आलो त्या ठिकाणी आणि समाधीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण मार्गस्थ होऊ। आणि सर्वांना विनंती आहे की समाधीच्या आतमध्ये जाऊ नये, कारण बाहेरूनच दर्शन घ्या तुम्ही आणि मार्गस्थ व्हा आपल्या पुढील प्रवासासाठी। चला तर मित्रांनो बाहेरून बघू शकता तुम्ही आणि ते आंग्रे सृष्टी निर्माण करणार आहेत, तो तुम्हाला लवकरच व्हिडिओ येईल, कारण सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने हे ह्या समाधीचं पुन्हा नव्याने सर्वेकरण वगैरे झालेलं आहे, त्यावर नव्याने ही परत जशाक तसं होतं ज्यावेळी ही स्टार्टिंगला होतं तसं परत ही सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांच्याकडे। आणि त्यांचा मी काही नंबर देतो, त्यांना सरळ असते शिवकालीन परंपरेसाठी किंवा इतिहासाची साक्ष देण्यासाठी ही अशी समाधी म्हणा किंवा शिवकालीन इतिहासातले किल्ले म्हणा किंवा मंदिर म्हणा त्यांच्यासाठी अवश्य सरळ हस्ते मदत करा। डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आणि नक्की त्यांना सपोर्ट करा आणि हे आपला इतिहास आपण जपला पाहिजे यासाठी मीही प्रयत्न करतोच आहे। मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक टायमिंगला सांगतो की तुम्ही सरळ मदत करा किंवा तुम्ही
एक मदत किंवा हात मदत किंवा इथे येऊन श्रमदान करून ही मदत करू शकता. चला जाऊया आता पुढच्या आपल्या प्रवासाला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला श्रीदेव रामेश्वर देवस्थानचा, त्याचबरोबर आपल्या रामेश्वर देवस्थानच्या मागच्या बाजूला जी आंग्र्यांची समाधी आहे त्याचा व्हिडिओ कसा झाला आणि व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुमचे सर्वांचे दर्शन झाले की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा. चला जाऊया अशा एक नवीन व्हिडिओ.